नमस्कार मंडळी. तर आज मी कोकणातली पारंपरिक रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे रस शिरवाळे. तर त्याच्यासाठी मी हे 1 बाउल पीठ घेतलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते. इथे पाणी उकळत ठेवलं आहे. इथे हे तूप घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, हे 2 वाटी खोबरं घेतलं आहे रसासाठी, 1 वाटी गूळ घेतला आहे, ही हळद घेतली आहे, हे जिरं, जायफळ आणि वेलची घेतलं आहे आणि हा साचा घेतला आहे. ह्या साच्यामध्ये मी करणार आहे. आणि केळीची पानं आणि ही हळदीची पानं घेतली आहेत. तर मी पहिलं सगळ्यात हे जे पीठ आहे ते मी भागून घेते. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, हे उकळतं पाणी जे आहे, हे बघा, हे असं उकळतं पाणी पाहिजे. तर ते मी थोडं थोडं ह्या पिठामध्ये घालून घेणार आहे. असं. आणि ह्या लाटण्याच्या साहाय्याने मी ते पीठ असं व्यवस्थित घोटून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. 1-2 चमचे मीठ टाकलं आहे. हे जरासं मी तूप टाकते आहे. आणि हे जे पीठ आहे ते हे उकळतं पाणी घेऊन थोडं थोडं असं चांगलं घोटून घ्यायचं. आणि हे मी व्यवस्थित असं घोटून घेते आणि मळून घेते. लाटण्याच्या साहाय्याने मी हे पीठ एकत्र केलं आहे. तर मी आता हे 5 मिनटं झाकून ठेवते. आणि इकडे जे पाणी उकळत ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेते. आणि हे पाणी उकळत ठेवते. तर हे जे पीठ आहे त्याला आता 5 मिनटं झाली आहे. तर हे पीठ खूप गरम आहे. तर मी आता थंड पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेणार आहे आणि त्याचे गोळे करणार आहे. तर हे पीठ मी छानपैकी असं मळून घेतलेलं आहे आणि हे पाणी इकडे उकळत ठेवलेलं आहे. तर मी आता काय करणार आहे, हाताला तूप लावणार आहे आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. तर इथे मी हाताला पाणी लावून घेते आणि हे मी सिलेंडरच्या आकाराचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. हे असे छानपैकी असे गोळे करून घ्यायचे. आणि हे इकडे पाणी उकळलं आहे तर ते उकळत्या पाण्यात हे टाकायचे. तर असे हे माझे 7 गोळे झाले आहेत. तर मी एकदम छोटे गोळे केले आहेत कारण मी ह्या भांड्यामध्ये बनवणार आहे. तर ह्या भांड्याच्या साईजचे मी गोळे केले आहेत कारण एक एक गोळा आतमध्ये राहायला पाहिजे. असे माझे 7 गोळे झाले आहेत. तर आता यांना अजिबात हात लावायचा नाही. ते शिजत आले की आपणच वरती येणार. तर हे गोळे आपण शिजत आहेत. मी त्यांना अजिबात चमचा लावला नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही एक छान स्मेल येण्यासाठी ही हळदीची 2 पानं कापून टाकते आहे. तर हे शिजत आले की ते आपणच वरती येणार. त्याला चमच्याने हे करायची काही गरज नाही आहे. तर मी आता काय करते, ह्याच्यासोबत लागणारा जो नारळाचा रस आहे तो मी करून घेते. तर मी ही
ह्या 2 वाट्या मी हे ओलं खोबरं घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी हे जिरं आणि जायफळ घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि हा एक छोटासा चमचा मीठ टाकणार आहे. आणि हे कोमट पाणी आहे, तर हे कोमट पाणी त्याच्यामध्ये घालून मी हे लावून घेणार आहे. ह्या वेलच्यासुद्धा 2 आहेत, त्या पण मी ठेचून आतमध्ये घालणार आहे. हे नारळाचं हे वाटून घेतलं आहे आणि ही या एका भांड्याला मी कॅप लावली आहे, जी आपण डोक्यात घालतो ती. तर ह्या कॅपच्या साहाय्याने मी हे नारळाचं जे दूध आहे ते मी काढून घेणार आहे आणि परत ह्याला मी 2दा मिक्सरला लावणार आहे. तर अशा प्रकारे मी हे दूध काढून घेते. तर इकडे हे माझे गोळेसुद्धा तयार झाले आहेत बघा. हे बघा, आपणच ते वरती आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हळदीचं पान टाकलं आहे ना, तो एवढा छान स्मेल येतो आहे ना. तर आता हा 3ऱ्या वेळचा रस. तर अशा प्रकारे हा मी रस काढून घेतला आहे. या कॅपच्या साहाय्याने कसं एकदम सोपं जातं. तर आता ह्याच्यामध्ये मी हा 1 वाटी गूळ घालून घेणार आहे. हा गूळ आता विरघळेल. तर अशा प्रकारे हा नारळाचा रस तयार झाला आहे. हा गूळ त्याच्यामध्ये विरघळेल. तर आता ही जी हे आहेत शिरवाळ्याची जी मुठळी आहे ती पण हे बघा पूर्णपणे शिजली आहे. त्याच्यामध्ये जे बुडबुडे येतात ते पण आता बंद झाले आहेत, म्हणजे ही पूर्ण शिजली आहेत. तर मी आता शिरवाळे गाळायला घेते. तर मी ह्या केळीच्या पानाला थोडासा असा तुपाचा हात लावून घेते. ह्या साच्याला सुद्धा मी पूर्णपणे असं तूप लावून घेतलेलं आहेच. त्याच्यामध्ये मी ही जाळी टाकणार आहे. तर आपण ह्या चमच्याच्या साहाय्याने हे एक एक मुठलं ह्याच्यामध्ये टाकायचं. ते खूप असं गरम आहे. आणि त्याला हे असं लावायचं. ह्या रुमालाने असं पकडायचं. तर ह्या साहाय्याने आपण अशा शिरवाळ्या गाळायच्या.
हे खूप फास्ट करावं लागतं कारण हे खूप गरम आहे. तर अशा प्रकारे हे एका मुठल्याचं शिरवाळे झाले. तर असेच हे मी सगळे मुठले आतमध्ये घालून शिरवाळ्या गाळून घेते. तर अशा प्रकारे ह्या कोकणातील एक पारंपरिक पदार्थ ह्या शिरवळ्या आणि हा रस तयार झालेला आहे. तर हा पदार्थ करणं खूप कठीण आहे कारण ह्याला मनुष्यबळ लागतं आणि कोकणातली लोक हा पदार्थ सर्व मिळून करतात. हा प्रामुख्याने होळीसाठी केला जातो आणि हा खायचा कसा तर मी तो तुम्हाला दाखवते. तर ह्या ज्या शेवया आहेत त्या ह्या बाउलमध्ये अशा घ्यायच्या, त्याच्यावर हा असा रस ओतायचा आणि ह्याने नाही, ह्याने पण नाही. तर ह्या अशा छानपैकी मिक्स करायच्या आणि ह्या अशा खायच्या. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा.